If tan pi cos theta is equal to cot pi sin theta, then sin of pi by 4 plus theta ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता बघा या ठिकाणी लेफ्टमध्ये टॅन आहे आणि राईटमध्ये कॉट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. कंपॅरिझन करताना थोडंसं अवघड होईल म्हणून आपण काय करूया की हे जे कॉट आहे ना ते कॉटचं आपण टॅनमध्ये कन्वर्ट करूया. कॉटचं टॅनमध्ये कन्वर्ट करताना आपण अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करूया. टॅन पाय बाय 2 मायनस थिटा दॅट इज कॉट थिटा असं लिहिता येईल. बघा टॅन पाय कॉस थिटा इज इक्वल टू टॅन पाय बाय 2 मायनस पाय साइन थिटा असं लिहिता येईल. ओके, त्यानं काय होईल की टॅनचे दोन्ही अँगल आपल्याला कम्पेअर करता येतील. म्हणजे काय बघा हे पाय कॉस थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस पाय साइन थिटा असं लिहिता येईल. आता प्रत्येक टर्म मध्ये पाय असल्यामुळे पाय पाय कॅन्सल होईल, शिल्लक करायला बघा कॉस थिटा इज इक्वल टू हाफ मायनस साइन थिटा. ठीक आहे, मायनस साइन थिटा लेफ्टला येईल प्लस साइन थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू हाफ लिहिता येईल. इथंपर्यंत बरोबर आहे. ठीक आहे, आता अशा एक्सप्रेशन मध्ये बघा साइन प्लस कॉस म्हणजेच जर एक्सप्रेशन तुमचं y इज इक्वल टू मी जनरल कन्सिडर करतोय a साइन थिटा प्लस b कॉस थिटा असेल तर रूट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअरनी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय करता येईल बघा या ठिकाणी a ची व्हॅल्यू 1 आहे, साइनचा कोइफिशियंट कॉसचा कोइफिशियंट सुद्धा 1 आहे. मल्टिप्लाय केला तर रूट 2 इंटू 1 बाय रूट 2 ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रूट मध्ये 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर रूट 2 येणार. मल्टिप्लाय केली, ऍडजस्टमेंट केली इंटू साइन थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू हाफ लिहिता येईल. ज्या ज्या ठिकाणी असं एक्सप्रेशन असेल त्या ठिकाणी तुम्ही याचा यूज केला तरी चालेल. ओके, त्यानं काय होईल रूट 2 इंटू ब्रॅकेट आपल्याला पोचायचं आहे कुठेपर्यंत बघा साइन ऑफ पाय बाय 4 प्लस थिटा 1 बाय रूट 2 नी मल्टिप्लाय करतो तर साइन थिटा इंटू 1 बाय रूट 2 कॉस थिटा इंटू 1 बाय रूट 2 इज इक्वल टू हाफ लिहिता येईल. ओके, हे जे रूट 2 आहे ते RHS मध्ये गेलं तर ते 1/2 रूट 2 झालं आणि साइन थिटा हे 1 बाय रूट 2 जे आहे ते काय लिहिता येईल बघा कॉस पाय बाय 4 म्हणा, कारण आपल्याला साइन पाय बाय 4 प्लस थिटा पर्यंत जायचं ना. म्हणजे मी त्या ठिकाणी कॉस पाय बाय 4 लिहितो ह्या 1 बाय रूट 2 च्या ठिकाणी कॉस थिटा इंटू साइन पाय बाय 4 घेऊया. फॉर्म्युला काय झाला बघा आता याच्याप्रमाणे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी म्हणजे साइन ऑफ पाय बाय 4 प्लस थिटा व्हॅल्यू झाली. हीच तर व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची होती जी आली तुमची RHS मध्ये 1/2 रूट 2 दॅट इज ऑप्शन नंबर डी इज करेक्ट.